2022ला, ते आपण 296ला आता नेलेले आहे. त्यामुळे कसं असतं की आपण खूप मॅचेस त्या डिस्ट्रिक्टला जास्त दिल्या आणि समजा पिच त्यांचं वेअर अँड टेअर जास्त झालं तर मग तोही अडचण होते. त्यामुळे हळूहळू कसं असतं की आपल्याला 3 ग्राउंड लागतात, 4 ग्राउंड आसपास लागतात 100 किलोमीटरमध्ये. ते आता इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही जर बघितलं तर आपण जे 3 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये काम केलेलं आहे, तर असोसिएशनने पण पुढाकार घेतलाय रिजनल आणि बऱ्यापैकी डिस्ट्रिक्टमध्ये, जसं की आता धुळ्यामध्ये खूप चांगले ग्राउंड झालेले आहेत. नाशिकमध्ये आता बघितलं तर 3 आहेत, अजून 2 येत आहेत. जळगावमध्ये आता 3रं सुरू होतं. त्यामुळे ग्राउंड पण आता वाढत चालले. त्यामुळे आता आम्हाला मॅचेस पण जास्तीत जास्त तिथे देता येतील. ट्रान्सपरन्सी मोठ्या प्रमाणात आपण आणलेली आहे. ज्यांनी कुणी वय लपवण्याचा प्रयत्न तिथे केलाय, कडक कारवाई तिथे झालेली आहे. आता सुद्धा परवाच्या बैठकीत काही प्रपोजल आम्हाला आहेत की ज्याच्यात आम्ही डिबार करून टाकणार आहे त्यांना एका विशिष्ट एज कॅटेगरीमध्ये खेळायला, जेणेकरून कुणीही मॅन्युप्युलेशन तिथे करणार नाही. टीम प्लेयर आपण सर्व रजिस्टर करतो, त्याचा डेटा सगळा आपल्याकडे आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आता आपल्याला ट्रान्सपरन्सी ही आलेली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर या देशामध्ये 2 नंबरला आपण आहोत. पूर्वी आपण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नव्हतो. आता पहिलं कोण आहे बीसीसीआय नंतर तर उत्तर प्रदेश आहे, पण त्याची लोकसंख्या पण मोठी आहे. आपण 1.5 वर्षापूर्वी सोशल मीडियावर आलो आणि आता आपण देशात 2 नंबरला आलेलो आहोत. सोशल मीडियाचा फायदा असा आहे की जे काय आपण करतो, म्हणजे उद्या मॅचेस आहेत, हे ते, कोण सिलेक्ट झालं कोण नाही सिलेक्ट झालं, हे सोशल मीडिया आपण टाकून त्याची ट्रान्सपरन्सी सुद्धा मोठ्या प्रमाणात ही वाढलेली आहे. कोचेसचं ट्रेनिंग करतो, डिस्ट्रिक्ट लेवलचा कोचेसचं ट्रेनिंग करतो, आपण अंपायरचं ट्रेनिंग करतो, आपण जे आपले डेटा ठेवणारे नाही तर आपलं स्कोरर जे आहेत त्यांचं ट्रेनिंग तिथं घेतलेलं आहे. काही स्कोरर आणि काही जे आपले हे अंपायर्स त्यांची नावं सुद्धा आता बीसीसीआयला जावीत यासाठी आमचा तिथं प्रयत्न तिथं सुरू आहे. म्हणजे आपले मराठी लोक हे बीसीसीआय मध्ये मोठ्या प्रमाणात वाढतील. त्याच्याच बरोबर एक्झाम्स आपण ह्याच्यासाठी घेतलेला आहे. त्याच्याच बरोबर एमपीएल रिवाईव्ह झाले. तुम्ही जर बघितलं ठराविक राज्यातच एमपीएल चालू आहे, त्यांचे रिजनल टुर्नामेंट चालू आहे. आपण दुसरं सक्सेसफुल इयर केला तर 3रं करू. मुंबई पण प्रयत्न करते, इतरही करतायत, पण आपण केल्यानंतर बऱ्याच राज्यामध्ये आता एमपीएल सारखे कॉन्सेप्ट तिथं सुरू झालेले आहेत. वर्ल्ड कपच्या 5 मॅचेस आणि इंटरनॅशनल लेवलच्या, म्हणजे पुण्याला आता हे झालं कारण इंटरनॅशनल ग्राउंड आपल्याकडे एकच आहे. तर जेव्हा आपण टेस्ट मॅच झाली होती गेल्या वेळेस, तर तेव्हाच अख्ख्या भारतामध्ये एकुलतं एक स्टेडियम होतं जे 100% भरलं होतं. आता सुद्धा एका तासामध्ये आपले सर्व तिकीट तिथे दिल्याने आम्ही मेजॉरिटी तिकीट, नाहीतर ऑलमोस्ट 99% तिकीट हे आपण ऑनलाईन टाकत असतो लोकांच्या याच्यासाठी. टायटल स्पॉन्सर्स आपल्याला आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप तिथलं आपण केलेलं आहे. स्पीड स्टार म्हणजे काही असे खेळाडू आहेत जे लेदरवर कधीच खेळले नाही, पण पहिल्यांदा स्पीड स्टार मध्ये आले आणि ते सिलेक्ट सुद्धा झाले. म्हणजे अशा काही खेळाडूंना सुद्धा आपण तिथं संधी देतो. व्हिडिओ अनालिसिस सेमिनार आता आपण सुरू केले, व्हिडिओ अनालिसिस तिथं करणार आहोत, जेणेकरून एक स्ट्रॅटेजी बनवत असताना त्याचा तिथं फायदा होतो, मुलांना त्याचा फायदा होतो. हेड ऑफिस आपण केलं, नवीन लोगो जो समावेशक आहे अख्ख्या महाराष्ट्राला तसा आपण लोगो तिथं केलेला आहे. बाकी बऱ्याच काही अचिव्हमेंट आहे, बऱ्याच काही गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला करायच्या. तुम्ही सिरियस म्हणताय? रणजीच आहे. फक्त रणजी सोडलं तर आपला सगळीकडे चांगला परफॉर्मन्स आहे. रणजीमध्ये काही प्रयोग आपण एका कोचला पुढे आणून तिथे केला होता, पण कधी कधी काही गोष्टी त्याच्यामध्ये थोड्याफार अडचणी येत असतात. तिथं काही आम्हाला जाणवलं, मग आम्ही कॅप्टन कोच अख्ख्या टीमशी बोलल्यानंतर काही बदल केले. तीच टीम मोटिवेट केल्यानंतर हजारेला तुम्ही बघितलं तर कंटिन्युअसली जिंकत होते, नॉकआउट मध्ये गेली. तिथं दुर्दैवाने सेमीफायनलला त्यांना पराजय स्वीकारावा लागला. तीच टीम विथ सम चेंजेस परफॉर्मन्स वाढला. त्यामुळे मला असं वाटतं की बरेच फॅक्टर होते त्या टीमला अंडर परफॉर्म करण्यासाठी, पण आम्ही जेव्हा आता खेळाडूंशी बोललेलो आहे ते परत मोटिवेटेड आहेत. त्यामुळे रणजी सोडलं तर बाकी सगळीकडे आपला चांगला परफॉर्मन्स आहे. नाही, आंतरराष्ट्रीय सामना होणं तसं अवघड आहे, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर खूप लागतं. नाही हे बघा, आता नाही 2 वर्ष आपले कोविडमध्ये गेलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण जर बघितलं तर अपेक्स
मेंबर्स, असोसिएशन, डिस्ट्रिक्ट यांच्याशी बोलून जे काय बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर होतं त्याच्यामध्ये लोकल एमएलए सुद्धा मदत केली आपल्याला. पवेलियन तिथं लागत होतं, ते पवेलियन त्यांनी तिथं दिलेलं आहे. आता मॅचेस व्हायला तिथं काय अडचण नाही. जसं की आता सोलापूरला मॅचेस वाढल्यात, छत्रपती संभाजीनगरला इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं, तिथं मॅचेस वाढल्यात. प्लस आज इथं असताना लोकप्रतिनिधी व तसंच अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर 2 चांगले स्टेडियम होणार आहेत. एक कदाचित कंबाईंड स्टेडियम आहे, त्यात बरेच स्पोर्ट्स आहेत, तिथं खूप काही आपल्याला करता येणार नाही. पण एक जे महानगरपालिकेचं स्टेडियम होणार आहे, 1.5 वर्षात कम्प्लीट होईल असं आम्हाला कळतंय. मग तुम्ही बघा, कदाचित तुम्ही क्रिकेट बघून बघून असं म्हणाल की आता खूप जास्त झालं, अशी परिस्थिती येईल. आणि इंटरनॅशनल आणायचं असेल तर आपल्याला खूप मर्यादा आहेत. बीसीसीआयचे लोक येतात, चेक करतात, 5 स्टार हॉटेल्स आहेत का जे इथं आहेत, पण बसण्याची व्यवस्था आहे का, पिच कसं आहे, हे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तर ते जे होणारं आहे त्याला निधी पण चांगला दिलेला आहे. ते झालं आणि ते एमसीए महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे त्याची जबाबदारी आली तर मला असं वाटतं इंटरनॅशनल मॅचेस महिलांचं तरी होतील. आणि जर आपण बीसीसीआयला रिक्वेस्ट केलं की नवीन स्टेडियम आहे, एखादी इंटरनॅशनल मॅच आम्हाला इथं द्या, तर ते त्या बाबतीत आपली विनंती स्वीकारतील. एक तर आम्ही असोसिएशनशी बोललेलो आहे. असोसिएशनला आम्ही सॉफ्ट लोन 75 लाखाचं द्यायचं ते ठरवलेलं आहे. त्याच्यात प्रस्ताव हा आपल्या असोसिएशनकडनं आलेला आहे. तो त्या बाबतीत हे पहिल्यांदाच होतंय की आपण प्रत्येक असोसिएशनला कमीत कमी 75 लाख द्यायला तिथं तयार झालेलो आहोत. म्हणजे 21 जिल्हे आहेत. हा निधी आपण पहिला 9 कोटीच्या आसपास निधी तिथं जातो. म्हणजे आपण सुरुवात केली की आता डिस्ट्रिक्टला जास्तीत जास्त ताकद द्यायची, कारण का जेवढं जास्त डिस्ट्रिक्टमध्ये क्रिकेट खेळलं जाईल तेवढे चांगले खेळाडू हे आपल्याला शोधता येतील. आणि हे असोसिएशन जे आपण नाशिकमध्ये आहोत म्हणून म्हणतो, खूप चांगलं काम क्रिकेटमध्ये त्यांचं चाललंय. नंबर ऑफ रिजनल म्हणजे क्लब्स जास्त आहेत, लोकल लेवलला कोचेस आहेत, कोचेसचे ट्रेनिंग आहे. मध्ये त्यांनी कोचेसला जे ट्रेन द ट्रेनर हा कॉन्सेप्ट असतो, एका चांगल्या खेळाडूला आणून त्यांचं त्यांनी केलंय. त्यामुळे असोसिएशनकडनं चांगला रिस्पॉन्स आला जो येतोय नाशिककडनं, तर आम्हालाही बरंच काही तिथं करता येतं आणि करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण नक्कीच तिथे करू. नाही, त्याला पर्याय नाही. बीसीसीआय कडनं तो रूल आलेला आहे. त्याच्यामध्ये बोनची डेन्सिटी बघितली जाते आणि त्याच्यावरनं वय काढलं जातं. आता कधी कधी त्याच्यामध्ये थोडेसे असेही डाऊट्स आहेत की पूर्वी जो आहार होता तो कदाचित आपण म्हणतो विटॅमिन डी असेल, नाही तर आपलं कॅल्शियम असेल त्याच्यामध्ये कमी असेल, पण आता पालक खास करून आहारावर लक्ष देतात. त्यामुळे कमी वयामध्ये डेन्सिटी चांगली होत असते. त्यामुळे कधी कधी एखादा समजा 13 वर्षाचा असतो, तो डायरेक्ट 17 वर्षाचा दिसतो. पण हे जे प्रमाण आहे हे कदाचित 5-7% आहे. पण बोन टेस्ट घेतल्यामुळे जे इतर लोक म्हणजे मोठी मुलं जी घुसतात त्याला नक्कीच कंट्रोल आलेला आहे. याच्यामध्ये आता बीसीसीआय सुद्धा विचार करत आहे की आपल्याला काय करता येईल. पण हा बीसीसीआयचा रूल असल्यामुळे तो आम्हाला स्वीकारावा लागतो आणि त्या पद्धतीने आम्हाला काम करावं लागतं. शेवटी ज्याचं बोन डेन्सिटी जास्त आणि ते एकदा दोनदा जास्तीत जास्त आम्ही परमिशन देऊ शकतो, पण दुसऱ्यांदा पण त्याचं जर वय जास्तच दिसलं तर आम्हाला त्या बाबतीत काहीच करता येत. आपल्या अध्यक्ष पदाचा साधारण 1 वर्षाचा कार्यकाळ बाकी, आपण सेकंड इनिंगसाठी तयारी सुरू आहे का? अजून इलेक्शनचं काय अजून डोक्यात आलेलं नाही. पण आता ज्याच्यासाठी या सर्व अशा डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे मेंबर्स असतील, जे आमचे क्लबचे मेंबर्स आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्यासारखा एक कार्यकर्ता इथं अध्यक्ष झालेलो आहे. अपेक्स बॉडीचे मेंबर्सने सुद्धा मोठं मन दाखवून एका युवाला पहिल्यांदा एवढा कमी वयाचा अध्यक्ष इथं झालेला आहे. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये सगळ्यांच्याच प्रयत्नातून खूप मोठे बदल, म्हणजे इतके मोठे बदल आपण केलेले आहेत की त्याला म्हणजे एक वेगळं आम्ही त्याच्यावर डॉक्युमेंट तिथं काढूच. त्याचबरोबर अजय शिर्के साहेबांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं होतं, पवार साहेब असतील आणि सगळ्या लोकांनी. त्यामुळे आता अजून इलेक्शन काय तिची प्रक्रिया डोक्यात गेलेली नाही, पण त्याच्या कदाचित 1 महिना आधी 2 महिने आधी आपण करू. पण जे शब्द दिले होते डेव्हलपमेंटचे, जे आता आम्ही पूर्ण करत आहोत, केले आहेत, तर ते काम पुढचे काही महिने आमचं नक्कीच सुरू राहील. मैदानाचा विषय नाशिकमध्ये मैदान नव्हतं, महानंतर एकमेव मैदान आहे, पण राजकीय सभा तिथे मेंटेनन्स असं जर झालं तर इतर कुठे मैदान नाही, एक मैदान आहे तिथे सुद्धा
अशा मैदानात जिथे लेदर खेळलं जातं, टेनिस ठीक आहे, टेनिस क्रिकेट हा वेगळा विषय झाला, पण लेदर खेळलं जातं तिथं पिचची फार काळजी घ्यावी लागते, कारण का एक पिच बनवायला लाखो रुपये तर लागतात. त्याची काळजी सुद्धा खूप घ्यावी लागते. म्हणजे त्याच्यात इतकी काळजी घ्यावी लागते की त्याला अक्षरशः एका लहान मुलाची जशी आपण काळजी घेतो, दिसताना असं वाटतं की ते पिच आहे फक्त, पण त्याच्या मागे खर्च, त्याच्या मागे लक्ष, आणि इव्हन एखादी टुर्नामेंट जसं आता ही मॅच होती त्याच्या आधी जेव्हा बीसीसीआयची लोक येतात तेव्हा पहिलं काय बघतात, ते पिच बघतात की योग्य आहे का, किती त्याचं काळजी घेतली गेली, आणि ते जर नीट घेतली नसेल तर ते रिजेक्ट करून टाकतात. त्यामुळे असे कार्यक्रम सहसा अवॉइड करावे, आणि जर खरंच काही आपल्याला पर्याय नसेल तर मग पिचची आपल्याला एक विशिष्ट पद्धतीने काळजी घ्यावी लागते. बीएसआयची आज सर्वसाधारण सभा होते. त्या ठिकाणी पवार साहेब आहेत. सभा सुरू होण्यापूर्वी अजितदादा पवार साहेबांच्या कॅबिनमध्ये गेले. त्यांची बराच वेळ तिथे चर्चा सुरू होती. एकूणच या चर्चेनंतर आता राजकीय चर्चा देखील व्हायला लागलेली आहे. तुमच्या कार्यकर्त्यांकडनं त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं एकत्र येण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. मला असं वाटतं क्रिकेटचे विषय संपले असतील तर मग राजकारण असेल तर मी एकटा इथं थांबतो. मग कोणाला काय क्रिकेटचं कोणाचं काय आहे का? हो, पण आमच्या क्रिकेटच्या बातम्या तुम्ही लावणार असाल तर पॉलिटिकल बोलतो. गावागावामध्ये आपण स्टेडियम करणार आहोत. तसं काही आपलं टार्गेट आहे का पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये एवढे ग्राउंड आपण करणार आहोत? कारण वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस स्पर्धा होतील तरच टॅलेंट आपल्याला. या 3 फेजेस आहेत. स्टेडियम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा डायरेक्ट आपण साधं समजा 15,000चं बैठक व्यवस्थित स्टेडियम करायचं असेल विथ नाईट फॅसिलिटी तर 25 कोटी रुपये साध्या स्टेडियमला, खुर्च्या नाही, पण जसं आपण म्हणतो रिंग करायचं तेव्हा बसायचं वगैरे असं करायचं झालं तर खूप मोठा खर्च असतो. त्यामुळे आपण काय करतोय, पहिलं पविलियन करणार, त्याला लागणाऱ्या मशिनरीज देणार, ग्राउंड पूर्ण तयार करणार, त्याला लागणारे कंपाऊंड आपण पूर्ण करणार, त्याचा प्लॅन पूर्ण करणार, त्यानंतर त्याचे जे 9 पिच लागतात ते आपण करणार, आणि मग बाकी सगळं मेंटेनन्स केल्यानंतर ही पहिली फेज. आणि मग सेकंड फेजला मग आपण डे अँड नाईट, थर्ड फेजला मग बाकी इन्फ्रास्ट्रक्चर आपण असं करू. पण त्यासाठी ओनरशिप असणं फार महत्वाचं आहे. आणि काही असोसिएशनकडे स्वतःचे ग्राउंड आहे, जसं धुळ्याकडे आहे, लातूरकडे, तिथं आम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करतोय. आता नाशिककडनं पुढाकार घेतला जातोय, जमीन बघितली जाते, तशी जमीन त्यांनी तिथं बघितली तर आपण नक्कीच लॉंग टर्म मध्ये तसा आपण विकास करता येईल. जर महानगरपालिकेने आपल्याला 30 वर्षासाठी एखादं ग्राउंड चालवायला दिलं, नाही तर वापरायला दिलं, आम्हाला दिल्यानंतर आम्ही इंटरनॅशनल मॅचेस आणू शकतो. जर आमच्याकडे ते ग्राउंड नसेल तर बीसीसीआयचा रूल सांगतो तुम्हाला तिथं मॅच घेता येत नाही. त्यामुळे मग ते बघता इंटरनॅशनल मॅच आपल्याला आणायचे असतील तर मग एक चांगलं ग्राउंड जर बांधलं जात असेल त्याचं स्वागतच आम्ही करतो. ते आपल्याला दिलं तर लगेच तिथं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष देऊन मग कदाचित ह्या 4-5 जिल्ह्यामध्ये सगळ्यांचा परफॉर्मन्स बघून जी आपल्याला रिजनल लेवलची अकॅडमी चालू करायची क्रिकेटची, त्याचाही योग्य असा विचार आपण करू शकतो. मी एवढंच म्हणेल की ती जी बॉडी आहे, ज्या बॉडीच्या अंडर ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यांनी जर आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला, आणि खास करून फक्त क्रिकेटला, या ग्राउंडवर दुसरे कुठले खेळ खेळून चालले जात नाहीत, फुटबॉल खेळून चाललं जात नाही, ऑलिम्पिक्स खेळले जाऊ शकत नाही. क्रिकेट म्हणजे क्रिकेट, ते सुद्धा लेदर क्रिकेट, ते टेनिस क्रिकेटला सुद्धा परवानगी दिली जात नाही. तसं जर कोणी तयार असेल, ते ग्राउंड आम्हाला दिलं तर आम्ही तेही ग्राउंड घेऊ शकतो. एखाद्या कॉलेजने जर पुढाकार घेतला, कॉलेजकडे स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं आणि आम्हाला मिनिमम 140 दिवस लागते, कारण आम्हाला तेवढे मॅचेस घ्यावे लागतात, तरी आम्ही एखाद्या कॉलेजवर तिथं कोणाचं ग्राउंड असेल तेही आम्ही मेंटेन करू शकतो. त्यामुळे कोणाला काही इच्छा असेल तर आमचे या डिस्ट्रिक्ट म्हणजे नाशिक बद्दल बोलायचं तर नाशिक डिस्ट्रिक्ट असोसिएशनला आपण सांगावं, आम्ही त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर लगेच कुठलाही वेळ न लावता त्याला पुढाकार तिथे घेऊ. पण मला असं वाटतं की उद्याचे इंडियन टीमचे जे खेळाडू आहेत ते आपल्याच डिस्ट्रिक्टमध्ये कुठेतरी असतील, फक्त त्यांना बाहेर आणण्याची जरूरत आहे. आणि काही खेळाडू असे असतात की त्यांना क्रिकेट बघितल्याशिवाय खेळूसं वाटत नाही. त्यामुळे जेवढं जास्त लाईव्ह क्रिकेट ते बघतील, टीव्हीवर ठीक आहे, तो एक वेगळा विषय झाला, तो ग्लॅमरस झाला, पण जोपर्यंत लाईव्ह क्रिकेट बघत नाही तोपर्यंत इंटरेस्ट हा क्रिकेटमधला त्या पटीने वाढत नाही असं मला वाटतं. रोज राजकीय सामना तुम्ही घडत, आज क्रिकेटचा सामना बघितला तुमच्या उपस्थितीत घडत आलाय, काय अनुभव आहे दोन? मी एवढंच म्हणेल, राजकीय सामन्यामध्ये आज कुठलाही रूल राहिला नाही, पण राहिला प्रश्न स्पोर्ट्सचा आणि क्रिकेटचा,
चांगली गोष्ट अशी आहे की जो होतकरू त्याला योग्य संधी तिथे मिळली जाते. त्या संधीचं सोनं करायचं नाही करायचं तो त्याच्यावर विषय आहे. पण तिथे रूल्स रेग्युलेशन आणि स्पोर्टिंग स्पिरिट आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये बॉलर किती स्पीडली टाकला तो त्याला आउट करण्याचा म्हणजे बॅट्समनला आउट करण्याचा विचार करत असतो. बॅट्समनला इजा पोचवण्याचा प्रयत्न करत नसतो. राजकारणात वेगळं झालेलं आहे. आउट करणं का चांगलं खेळणं हा विषय बाजूला झालाय की पुढच्याला इजा कशी पोचवायची हे जे आहे ते कुठेतरी राजकारण असल्यामुळे राजकारण फारच वेगळ्या लेवलला गेलंय. तेव्हा क्रिकेट बघत असताना एक मनाला सॅटिस्फॅक्शन येतं की बाबांनो राजकारण पाहिजे तर असं पाहिजे स्पोर्टिंग स्पिरिटचं. ते मॅच बघत असताना मी स्वप्नाच्या मोडमध्ये जातो आणि अशी आत्मविश्वासाने राजकारणात काम करतो की अशी एक परिस्थिती परत आणू क्रिकेट सारखं नाही तर स्पोर्ट्स सारखं राजकारण सुद्धा झालं. राष्ट्रवादीच्या टीम मध्ये नवीन काही खेळाडूंना काही आता त्याच्यामध्ये जे सिलेक्टर आहेत त्याच्यामध्ये प्रमुख सिलेक्टर आदरणीय पवार साहेब आहेत. त्यांच्या हातामध्ये की कुठली टीम आता मैदानात उतरवायची आणि मग कोणाला कोच बनवायचं, कोणाला फिजिशियन बनवायचं, कोणाला मॅनेजर बनवायचं हे आता पवार साहेब तिथे ठरवतील. पवार साहेब जे ठरवतील आणि जी टीम तयार होईल एक तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये विचार तोच, रूल तेच, पण फक्त पद्धत वेगळी, स्ट्रॅटेजी वेगळी. त्याला ताकद कशी द्यायची हे नवीन पिढी नक्कीच विचार करेल. सध्या 2 टीम झाल्या तर 2 टीम एकत्र येतील. थांबा आता हे दोघांना जावं म्हणजे तुम्ही बघा. मला वाटलंच तुम्ही टीमावर आता तुमच्या समोर 2 टीमचे 2 प्रमुख लोक बीएसआय मध्ये भेटले. आता त्या टीमचं एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. तुम्ही वेगळ्या टीमच्या मैदानाशी संलग्न आहात. वाटतं का तुम्हाला ते 2 प्रमुख व्यक्ती त्या 2 टीम एकत्र होतील असं? मी एवढंच सांगेल की परवा वानखेडे स्टेडियमचं जे काही 50 वर्ष झाले होते त्याचा एक कार्यक्रम होता. योगायोगाने 2 लेजंडच्या मध्ये मला बसण्याची संधी मिळाली. एका बाजूला सुनील गावस्कर होते, दुसऱ्या बाजूला सचिन तेंडुलकर होते. आता हे दोन्ही वेगळ्या वेळेचे सुपरस्टार आहेत, सुपर खेळाडू आहेत. आता याच्यामध्ये दोघांशी बोलत असताना दोघं क्रिकेटबद्दल सकारात्मक बोलत होते. आता मध्ये बसल्यानंतर या दोघांकडे बघितल्यानंतर कधी कधी असं वाटत होतं की असं एक स्पोर्टिंग स्पिरिट पाहिजे की एखादा चांगला विषय असेल तर चांगली चर्चा तिथं झाली पाहिजे. तसंच राजकारणामध्ये सुद्धा आहे की एखादी चर्चा जर होत असेल, आता ती बंद दरवाजाच्या आत काय चर्चा होती आपल्याला सांगता येणार नाही. पण मी एवढंच सांगेल की 2 पक्ष असतील जे विरोधात असू या सत्तेत असू, त्यात जर पॉझिटिव्ह चर्चा होत असेल आणि 2 त्याचे कॅप्टन त्या पार्टीचे कॅप्टन नाही तर ते नेते एकत्रित येऊन चर्चा करत असतील तर त्या गोष्टीचं स्वागत केलं बरं असं मला तरी वाटतं. पण या कार्यक्रमामध्ये आधी व्यासपीठावर शरद पवार आणि अजित पवार अगदी शेजारी खुर्च्या होत्या. मात्र त्या बदलण्यात आल्या. अजित पवार आणि शरद पवारांच्या शेजारी बसून नाही माहित नाही, आता तिथं बघावं लागेल खरं एक्झॅक्टली काय झालं. झालं एवढंच होतं की आज इथे नाशिकमध्ये रणजीची टुर्नामेंट असल्यामुळे मॅच असल्यामुळे मला इथं यावं लागलं. मी सुद्धा VSIचा मेंबर आहे आणि तिथं मला जाता आलं नाही. तिथं जाऊन मी फार जवळून बघितलं असतं एक्झॅक्टली काय झालंय आणि समजा खुर्च्या जर मुद्दामून कुणी काय करत असेल तर त्यात पण लक्ष घातलं असतं. पण तिथं नव्हतं तेव्हा माहित नाही की खुर्च्या कुणी कशा आलेल्या. पण मला असं वाटतं की तिथं काही सिनियर नेते सुद्धा आहेत की त्याला एक विशिष्ट प्रोटोकॉल आहे. त्या पद्धतीने कदाचित खुर्चीचं नियोजन आयोजन केलं असावं असं मला वाटतं. मध्यंतरीच्या काळामध्ये कुटुंबातील लोकांनी अशा पद्धतीचं एक केलं की दोघांनी राहत. आता त्या संदर्भात चर्चा झाली आहे का? आपलं काही इच्छा आपण व्यक्त करू शकतो. कुटुंब म्हणून कुटुंबाला तर वाटतच आहे, आम्हाला सगळ्यांना वाटतच आहे कुटुंब म्हणून की अख्खं कुटुंब एकत्रित यावं. जेव्हा राजकीय भूमिका घेतली जाते तेव्हा विचार आता भिन्न असल्यामुळे राजकीय पक्ष एकत्रित येतील का नाही येतील हे आता आमच्या हातात न राहिल्यामुळे ते जे काय आहे ते 2 मोठे नेते म्हणजे आमच्या पक्षाचे आदरणीय पवार साहेब महाराष्ट्र देशाचे मोठे नेते आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि मग दुसऱ्या पक्षाचे नेते म्हणजे दादा. आता 2 नेते जे ठरवतील तेच त्या पक्षाचं होईल असं मला वाटतं. आपल्याला काय वाटतं आपण गेल्या 5 वर्ष आमदार राजकारणात 2 पक्ष एकत्र आले
कुटुंब म्हणून मला असं वाटतं की फॅमिली एकत्रित असणं हे नक्कीच चांगलं असेल. पण राजकारणामध्ये विचार जर भिन्न असतील तर मग पक्ष एकत्रित येणं थोडंसं अवघड जात असतं. त्यामुळे कुठल्या तरी एका पक्षाला विचार बदलावे लागतील, मगच ते एकत्रित येऊ शकतील. विषय एकच आहे, पवार साहेब ज्या विचाराला पुढे घेऊन चाललेले आहेत तो तर गेले 60 वर्ष तोच विचार आहे. त्यामुळे राहिला प्रश्न एकत्रित यायचा, तो शेवटी निर्णय हा त्या दोन मोठ्या नेत्यांनाच घ्यावा लागेल. मुख्यमंत्री सध्या दाओसमध्ये आहेत. 15 लाख कोटीचे सामंजस्य करार झाले. अशा चित्र वाटते महाराष्ट्रासाठी इम्प्लिमेंटेशन त्याचं व्हायला पाहिजे का? नाही, हे बघा, माझं एकच मत आहे की कुठल्याही प्रकारचे करार होत असतील आणि कंपन्या जर जेन्युइन असतील तर स्वागतच केलं पाहिजे. जे काही करार आतापर्यंत झालेत, म्हणजे मी 15 लाखापर्यंत अजून पोहोचलो नाही, कालपर्यंत 6-6.5 लाख कोटी रुपयाचे करार तिथे झालेले आहेत. त्याच्यामध्ये ज्या कंपनी आहेत त्या कंपन्या चांगल्या आहेत, जसं JSW आहे, भारत फोर्ज आहे, त्याच्याच बरोबर ब्लॅकस्टोन आहे, जी एक IT-चं सेंटर तिथं उभं करणार आहे नवी मुंबईमध्ये. त्या सगळ्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे. फक्त प्रश्न एवढाच आहे की ह्या सगळ्या कंपनी शेजारी आहेत आपल्या. मुंबईमध्ये ऑफिस आहेत, पुण्यात ऑफिस आहेत. मग डावोसला जायचं काय कारण होतं? मग डावोससाठी हे सगळे करार तुम्ही तसेच ठेवले होते का? माझं मत होतं की तुम्ही जिंकल्या तिथे लगेचच या लोकांना बोलवायला पाहिजे होते, करार करायला पाहिजे होते आणि महाराष्ट्रातच करार झाले, आम्हाला दावोसला जायची जरूरत नाही असं जर जाहीर केलं असतं आवडलं असतं. दावोसला जाण्याचं कारण काय की ज्या कंपनी भारतात नाहीयेत, ज्या कंपनी महाराष्ट्रात नाहीयेत, पण भारताच्या बाहेर मोठ्या कंपन्या आहेत, त्यांना भारतात आणण्यासाठी दावोसचं तिथं नियोजन आयोजन केलं जातं. पण तिथं जाऊन ज्या कंपनीचे ऑफिसेस मुंबईत आहेत मंत्रालयाच्या आसपास, त्यांच्यावर तुम्ही तिथे करार करत असताल तर मग हे कितपत योग्य आहे असाही प्रश्न तिथं पडतो. पण माझं एक मत आहे की कुठलाही करार हा महत्वाचा आहे, फक्त तो एक्झिक्यूट झाला पाहिजे. याच्यासाठी ह्याच्या आधी सुद्धा जे करार झाले होते म्हणजे 2 वर्षापूर्वी, त्याच्यामध्ये काही अशा लोकांबरोबर करार केले की नंतर त्या कंपन्या गेल्या कुठं, त्याचं बेसिक जे कॅपिटल लागतं तर ते कॅपिटल सुद्धा 1.5 लाखाचं होतं, करार केला 25,000 रुपयाचा. असं कुठं खोटं नाटक होऊ नये एवढीच काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. पवार साहेबांची नवीन टीम तयार होणार, कॅप्टन तुम्ही होणार, अध्यक्ष अशी चर्चा आहे. मी एवढंच म्हणेल की जेव्हा केव्हा एखादी टीम केली जाते तेव्हा काही असे खेळाडू असतात की ते कॅप्टन म्हणून चांगलं काम करू शकतात टीमसाठी, आणि काही असे खेळाडू असतात की ते टीमला जिंकून देऊ शकतात, पण कॅप्टन झाले तर कदाचित त्यांचा परफॉर्मन्स कमी होऊ शकतो. मला असं वाटतं की कॅप्टन हा अनुभवी असावा, संघटनेचा असावा, सामान्य कुटुंबातला असावा, आणि जे पवार साहेब ठरवतील असा कॅप्टन तिथं असावा. तिथं टीम मध्ये आम्ही तर असणारच आहोत. आमचा जो रोल असणार आहे तो कदाचित कॅप्टन म्हणून नसला तर एक महत्वपूर्ण रोल नक्कीच तिथं असेल, आणि आमच्यासारखे बरेच आहेत. त्यामुळे एकत्रित येऊन मोठ्या ताकदीने आपल्याला टुर्नामेंट नाही तर इलेक्शन तिथे लढावे लागणार आहेत. त्यामुळे मी सकारात्मक आहे. योग्य असा बदल तिथं आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई तिथं करतील. आव्हाड साहेब आहेत, अनिल देशमुख साहेब आहेत, टोपे साहेब आहेत, सगळे मिळून जो कुठला निर्णय तिथे घेतील तो आम्हाला स्वीकारावा लागेल आणि त्या पद्धतीने आम्हाला लढावं सुद्धा लागेल. राजकारणाचे चांगले खेळाडू आहेत, तुमचा खेळ चांगला आहे, त्यामुळे कधी कधी तुमच्या कॅप्टनला देखील थोडं अस्वस्थ झाल्याची चर्चा असते. माझा स्वभाव असा आहे की मॅच खेळत असतो तेव्हा फक्त मॅचवर लक्ष देतो. कुणाला काय वाईट वाटतंय नाही वाईट वाटत याच्याकडे न लक्ष देता कॉम्पिटिटर कोण आहे, बॉलिंग कोण टाकतंय आणि त्या बॉलला छक्क्याला आणि चौकार कसा मारायचा ह्याच्यावर माझं लक्ष असतं. त्यामुळे मी इतर कोणाला वाईट वाटतंय नाही वाईट ह्याच्यात जास्त वेळ न घालवता क्रिकेट चांगलं कसं खेळायचं, राजकारण कसं चांगलं खेळायचं याच्यावर माझं जास्त लक्ष असतं. पण तुमचा परफॉर्मन्स बघून तुमचंच कॅप्टन कधी कधी अस्वस्थ झाले. कोण किती अस्वस्थ झालं तरी आम्ही क्रिकेट थोडी सोडणार आहे, आम्ही राजकारण थोडी सोडणार आहे. त्यामुळे आम्ही आमचं राजकारण करत राहणार. राजकारण हे लोकांसाठी केलं जातं, एखाद्या व्यक्तीला खुश करण्यासाठी. जसं की समजा कॅप्टनला खुश करण्यासाठी एखादा बॅटिंग करत असेल तर तो जास्त काळ पुढे जाऊ शकत नाही. तो जो खऱ्या अर्थाने जे प्रेक्षक असतात नाही तर क्रिकेटवर प्रेम करणारे लोक असतात यांना प्रेरणा देण्यासाठी, खुश करण्यासाठी आणि स्वतःचं एक चांगलं रेकॉर्ड होण्यासाठी आणि एक चांगला गोल अचीव करण्यासाठी भविष्यात ते जे याच्यासाठी खेळतात त्यासाठी खऱ्या अर्थाने परिश्रम करतात. वाईट दिवस आले तरी आक्रमक राहतात, चांगले दिवस आले तर आक्रमक राहतात. असेच लोक स्पोर्ट्समध्ये, राजकारणामध्ये टिकतात असं मला वाटतं. एक विषय असा साहेब, आपण म्हणतोय गेल्या काही चांगलं
खेळाडू जर आपल्या टीम मध्ये चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत असेल तर आजूबाजूच्या खेळाडूंची एक अपेक्षा असते की हाच खेळाडू कॅप्टन व्हायला. मग आपण कॅप्टन जर झालं तर काय? मी एकच म्हणतोय, माझीच इच्छा कॅप्टन होण्याची नाहीये. मला असं वाटतं की तिथं सामान्य कुटुंबातला संघटनेमध्ये अनेक वर्ष काम केलेल्या व्यक्तीला जर संधी दिली तर कधी कधी संघटनेमध्ये जे साहेबांवर विचारावर आणि प्रेम करणारे आणि कष्ट संघटनेसाठी कष्ट केलेले पण थोडेसे दुर्लक्षित राहिलेले अशा लोकांना ज्यांच्यात पोटेन्शियल आहे यांना जर पुढे आणलं ना तर संघटना सुद्धा मोटिवेट होत असते. त्यामुळे मला असं वाटतं, माझी स्वतःची व्यक्तिगत एक कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे की अशाच व्यक्तीला पुढे जाऊन संधी दिली पाहिजे आणि या नेत्यांनी, मोठ्या नेत्यांनी ते संधी दिली पाहिजे. नाही बघा, लोकसभेला खूप चांगल्या पद्धतीने जयंत पाटील साहेब लढले. आम्हाला सगळ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. विधानसभेला आपण सगळेजण एकत्रित तिथं लढलो. आता चर्चा तर सगळेच वेगळ्या वेगळ्या पद्धतीची चर्चा करत असतात आणि चर्चा ह्या चर्चा असतात, त्याला बेस कुठं असतो. उद्या कुणी काय चर्चा तिथे करेल तर मग चर्चेला खरं समजून आपण चाललो तर मग कुठेतरी वाद निर्माण होत असतात. कदाचित विरोधकाला असं वाटत असेल की असे वाद मुद्दामून निर्माण गेले पाहिजे, पण शेवटी त्यांनी किती प्रयत्न केला, वाद करायचा नाही करायचा हा आमच्यासारख्या लोकांवर सुद्धा असतो विषय. आज झालं असं की एकतर सरकारमध्ये सुद्धा जे लोक आहेत ते सुद्धा आज काम करत नाहीत. माझा अंदाज असा आहे की 11 का 12 मंत्री असे आहेत की त्यांना अजून सुद्धा प्रायव्हेट सेक्रेटरी दिले नाहीत, त्यांना सेक्रेटरी दिले नाहीत, त्यांना PA दिले नाहीत, OSD दिले नाहीत. म्हणजे त्यांनी हार तुरे आता पण बरेच घेतले असतील, पण त्यांना ऑफिसमध्ये काम करण्यासाठी जे काही गोष्टी लागतात त्या अजून सुद्धा दिल्या नाहीत. कदाचित अशा असतील की प्रत्येक मंत्र्याला कोण सेक्रेटरी द्यायचं आणि प्रायव्हेट सेक्रेटरी द्यायचं हे कुणी ठरवत नाही, फक्त एक व्यक्ती ठरवतो, ते आता डावसमध्ये आहेत. डावसमधून ते आल्यानंतर सगळे कागदपत्र बघितले जातील. सगळ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडनंच जो कुठला अधिकारी द्यायचा तो तिथे दिला जाईल, त्या पद्धतीचं काम केलं जाईल. हे मंत्रालयामध्ये आज चाललेलं आहे. आता विरोधकांना सुद्धा मॅन्डेट जे आज सत्तेतल्या लोकांना मिळालेलं आहे त्या विरोधकांना सुद्धा आता बरंच काही काम राहिलेलं नाही, कारण थोडा काळ 3-4 महिने आपल्याला आता सरकारला द्यावे लागतील आणि एवढा टाइम असताना कधी कधी काही लोक हवेत गोळ्या झाडत असतात. त्यात कदाचित तसंच तो प्रयत्न त्यांच्याकडनं झाला असावा असं मला वाटतं. नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री स्थगिती झाली. दुसरं त्याला जोडून सहपालकमंत्री होती, नवीन पदाची निवडणूक केली सहपालक. नाही, मला असं वाटतं की एक सोपा मार्ग मी देतो. प्रत्येक जिल्ह्याला 3 पालकमंत्री द्या, एक भाजपचा, एक दादांचा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा. विषय संपेल ना. म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं पालकमंत्री पदासाठी आंदोलनं झाली, त्यासाठी तुम्ही म्हणजे उपोषणं झाली. काही मोठे मोठे नेते आपापल्या गावात जाऊन तिथं नाराजी त्यांनी व्यक्त केली. म्हणजे अनोखा खेळ आहे. म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व्हायला 12 दिवस लागले, त्यानंतर 20 दिवसाने मंत्रिपद दिली गेली, 30 दिवसाने खाती दिली गेली आणि आता माझा अंदाजे 50 का 60 दिवस चाललेत पालकमंत्र्याची चर्चा आहे. आता मंत्री दिले त्यांना सेक्रेटरी नाहीत. म्हणजे एवढं मोठं मॅन्डेट मशीनली दिलं, लोकांनी दिलं, कसंही असू द्या मॅन्डेट ते मिळालेलं आहे. आणि हे असताना अजून यांना निर्णय घेता येणार की कोणाला सेक्रेटरी द्यायचा, कुठला पालकमंत्री कुठं, त्यात सुद्धा आंदोलनं मोठी मोठी व्हायला लागली. एक आपण सगळ्यांनी समजून घ्या, मंत्रिपद मोठ्या फंडची असावीत अशा बऱ्याच मंत्र्यांची इच्छा होती. आता त्यांना मंत्रिपद मिळाली, काही खुश आहेत काही नाही खुश. आता पालकमंत्र्याच्या बद्दल बोलायचं झालं तर नाशिक पालकमंत्री का झालं पाहिजे, कारण का महाकुंभ इथं होणार आहे. अतिशय पवित्र ठिकाण आहे हा भाग सगळा. 10,000 कोटीचं बजेट असणार. आता पालकमंत्र्यांना आजचं काही दिसेना, त्यांना डायरेक्ट 2007 दिसते असं मला वाटतंय की आता 7ला 10,000 कोटी सगळा कंट्रोल आता आपल्या हातामध्ये तिथे येणार आहे. आणि त्यामुळे 27 त्यामुळे 2च वर्षानंतर, त्यामुळे 27ला त्या सगळ्या गोष्टी दिसत असल्यामुळे इथे भांडणं सुरू झालेत. आणि तिकडं रायगडला का पालकमंत्री व्हायचंय, कारण तिथं पॉस्को पासून मोठ्या मोठ्या कंपन्या तिथं आहे आणि काही असे डिस्ट्रिक्ट्स आहेत
कधी कधी मोठ्या नेत्याने एखाद्या डिस्ट्रिक्टचा पालकमंत्री घेऊ नये असं म्हणतात, असे शिंदे साहेब म्हणले होते. त्यामुळे काही डिस्ट्रिक्टमध्ये खाणी मोठ्या मोठ्या आहेत. तर हे सगळं बघता तर पालकमंत्री पद कशाचं झालंय, तर त्या जिल्ह्यामध्ये पैसा किती आहे या अनुषंगाने त्या भागाचं पालकमंत्री पद हे त्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यासाठी मागून घेतलं असं आपल्याला बघावं लागेल. सहपालकमंत्री नवीन काय मी म्हणतो ना, असे 2 काढा. जसं की पूर्वी एक उपमुख्यमंत्री होते, आता 2 झालेत. तसं एक प्रमुख पालकमंत्री, 2 सह, म्हणजे एकाला शहर द्यायचं, एकाला ग्रामीण द्यायचं, आणि जो तिसरा असेल ते हे दोघं नीट काम करतात का नाही तो तिसरा सांगेल. मला काय चाललंय हे कळेना. म्हणजे इथे फक्त आमदारांना खुश करण्यासाठी जी काही पद्धत आहे, पूर्वीपासून पारंपरिक जी पद्धत आलेली ती कुठेतरी बिघडवली जाते असं आपल्याला म्हणावं लागेल. ते चुकीचं आहे. म्हणजे नेत्याला खुश करायचंय का लोकांसाठी आपल्याला काम करायचं हे कुठेतरी या सरकारने ठरवलं पाहिजे असं माझं तरी मत. बांगलादेश आणि रोहिंग्या विरोधात कारवाई सुरू असताना मुंबईमध्ये एका अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी महिलेने लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतला. हे बघा, याच्यात जे काही आता सैफ अली खान यांच्या बाबतीत जे झालं, ती व्यक्ती जो आहे ज्याने हल्ला केला तो बांगलादेशचा असं कळत. तो कधी आला भारतात? 6 महिन्यापूर्वी आला. आता केंद्रात कुणाचं सरकार आहे? भाजपचं सरकार. डिफेन्स कुणाच्या हातात आहे? भाजपच्या हातात. आम्हाला राजकारण करायचं नाही, पण तुम्ही जोपर्यंत आपले जे बॉर्डर्स आहेत ते सील करत नाही, तिथं तुम्ही कंट्रोल करत नाही. आमच्या सगळ्यांचं मत आहे तुम्ही आर्मीमध्ये भरती करा ना, पण ती तात्पुरती करू नका, तुम्ही मोठ्या प्रमाणात करा. आणि हे सगळं स्ट्रिक्ट जर तुम्ही बॉर्डरवर केलं तर आज बाहेरच्या देशातून कुणीच येणार नाही. पण आज त्याच्यावर चर्चा तिथं केली जात नाही. तर मग इथं चर्चा काय केली जाते तर आंदोलन. अरे बाबा, तिथं तुम्ही थांबवा. आंदोलन करायचं असेल ना भाजपच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना, मला असं वाटतं राजनाथ सिंग साहेबांचं ऑफिस कुठे ते तुम्ही शोधा, तिथं जाऊन तुम्ही आंदोलन करायला काय हरकत नाही. आपलं एकत्रित हा विषय सोडवायचा आहे. महाराष्ट्रात बांगलादेशीचा हा विषय असू शकतो, पण त्याच्याच बरोबर महाराष्ट्राच्या बाहेरचे जे लोक येऊन इथं महाराष्ट्राच्या लोकांचं जे काम घेतात त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा करण्याची आज जरूरत आहे. आम्ही हा मुद्दा तिथं मांडलाय की जातीय जनगणना करत असताना आपण ही जनगणना करा की महाराष्ट्राच्या बाहेरून किती लोक इथं आलेली आहेत, ज्याच्यामध्ये देशाच्या बाहेरची पण असतील आणि दुसऱ्या राज्याची पण असतील, आणि ते कुठं काम करतायत. कोण वडापाव विकतंय का, कोण चहा विकतंय का, कोण असंघटित क्षेत्रामध्ये काम करतंय, कोण कुठं काम करतंय, हा सगळा डेटा आपल्याकडे ठेवल्यानंतरच आपण खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांना न्याय देऊ शकतो. साहेब असं मणिपूरमध्ये मराठी पाठिंबा आता शेवटी तो एक राजकारणाचा भाग असू शकतो. बिहारचं इलेक्शन लवकरच येणार आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये, आणि त्या अनुषंगाने कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचं राजकारण सुद्धा आपल्याला बघायला मिळेल, काही घडामोडी सुद्धा बघायला मिळतील. नाहीतर मग असा एक दबाव आणून आपली किंमत तिथं वाढून घ्यायची, आणि त्याचा फायदा हा कुठेतरी जेव्हा तिकीट दिली जातील त्या तिकिटामध्ये बीजेपीला कमी आणि त्यांच्या पक्षाला जास्त. त्यामुळे त्यांनी ती भूमिका का घेतली हे सांगता येणार नाही. पण राजकारण एक सांगतो, कधीही काय होऊ शकतं हे कोणालाही काही कळणार नाही. वाटतं एक होतं दुसरं, हे या इलेक्शन मध्ये आपण बघितलं 2024च्या. दुष्कर्माच्या बाबत पक्ष म्हणून ज्यावेळेला बाहेर काढण्याचा भूमिका घेतात त्यावेळेला पक्ष म्हणून आपण संपूर्ण भूमिका त्यावेळेला आपण भूमिका घेतात. नाही बघा, असे इलिगली जे आले त्याला पाठिंबा देऊन आपल्याला कसं चालेल. आपल्याला भारतातल्या सर्व नागरिकांना पहिली प्रायोरिटी त्या ठिकाणी द्यावी लागेल. प्रायोरिटी देत असताना सगळ्या समाजाचे सगळे धर्माचे लोक त्याच्यामध्ये येतात. भारतीय फर्स्ट हे आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती बाहेरून येत असेल आणि इथं येऊन भारतीयांचा अधिकार घेत असेल, एक ती आली कशी याच्यावरही चर्चा झाली पाहिजे, आणि दुसरं भारतीयांना प्राधान्य हे दिलं पाहिजे असं भारतीय म्हणून मला तिथं वाटतं. महाराष्ट्रात इतर जे आहे 3-4 वर्ष झाली संपूर्ण भारतामध्ये इलेक्शन होतं, फक्त महाराष्ट्रात इलेक्शन होतं. काय हे बघा, त्याला इम्पेरिकल डेटा लागणार होता हे आम्ही आधीपासून म्हणत होतो. भुजबळ साहेब जेव्हा आदरणीय पवार साहेबांबरोबर आमच्या बरोबर होते आणि महाविकास आघाडीमध्ये होते, भाजपच्या विरोधात त्यांनी खूप मोठं लढाई तिथे लढली होती. तुम्ही तुमच्या मीडियावर बघा, अधिवेशनामध्ये बघा, त्यांनी अक्षरशः भाजपच्या सर्व नेत्यांना केंद्रापासून
पार राज्याच्या सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांनी टीका केली होती. का की जो एम्पिरिकल डेटा केंद्र सरकारकडे तो जर दिला असता तर आतापर्यंत लोकल बॉडी इलेक्शन झाले असते, पण केंद्राने दिलं नाही. का नाही दिलं? कदाचित त्यांना लोकल बॉडीचं इलेक्शन नको पाहिजे होतं. मुंबईमध्ये भाजपला स्वतःची सत्ता आणायची. अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे आपण जर बघितलं तर भाजपने ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत फक्त राजकारण केलं. हे फक्त मी म्हणत नाही, तर भुजबळ साहेब सुद्धा तिथं पूर्वी म्हणत होते. त्यामुळे हे जे काय राजकारण भाजपने तिथं केलेलं आहे हे दुर्दैवाने इतकं वाईट होतं की त्याच्यामुळे हे सगळे इलेक्शन आपले अडकले होते. आता मला असं वाटतं पुढच्या काही दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये हिअरिंग होणार आहे. सकारात्मक निर्णय लागावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. महाविकास आघाडीमध्ये आपण एम्पिरिकल डेटा परत एकदा गोळा करण्याची प्रक्रिया तिथे सुरू केली होती. आता डेटा आपल्याकडे आहे. तो डेटा वापरून लगेच आपल्याला जर आरक्षण देता आलं, राजकीय आरक्षण जे केलेलं आहे त्या आरक्षणाकडे बघून आता जर इलेक्शन घेता आले तर मला असं वाटतं पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये इलेक्शन नक्कीच होऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे यांच्यात सुरू होती. मात्र आता शिंदे यांनी आभार यात्रा सुरू करायचा निर्णय घेतला. कंपॅक्टचा प्रयत्न करतात शिंदे. एक आहे, अजित दादांना आणि शिंदे साहेबांना हे कळालेलं आहे की हा जो त्यांचा हनीमून टाइम सुरू आहे, नाही तो जो चांगला काळ सुरू आहे तो फक्त कदाचित याच टर्म पुरता असेल. कारण का हळूहळू भाजपने जे करायला पाहिजे तेच तिथं सुरुवात केलेली आहे. जे खाते शिंदे साहेबांकडे होती 2-2.5 वर्षापासून, तर त्या खात्यांवर त्यांनी एन्क्वायरी लावली फडणवीस साहेबांनी. त्याच्यामध्ये बस जर आपण बघितलं ते टेंडर 2000 कोटीचा असू द्या, आता अँब्युलन्सचा मुद्दा आम्ही अनेक वेळा तिथे घेतलेला, तोही ते मुद्दा घेतलेला असं मला वाटतं. दुसऱ्या बाजूला अजितदादांना सुद्धा कॉर्नर केलं जात आहे. अजितदादांनी ह्या गोष्टी बघून शिर्डीला मोठं सभा तिथे घेतली, कार्यकर्त्यांना बोलवलं. एकनाथ शिंदे साहेब आभार दोहराच तिथं सुरू केलेला. मी आता त्यांना कळालेलं की 2029ला आपलं काही खरं नाही. त्यामुळे आता संघटनेवर थोडंसं लक्ष देऊन आपलं वजन हे कायम तिथं चांगलं ठेवावं. तिथं मला असं वाटतं की या दोन्ही नेत्यांनी आपलं पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित केलं असं वाटतं. दादा, भाजप आता जे भाजपचे मंत्री आहेत त्याच्यामध्ये जे ओएसडी सेक्रेटरी नेमणार आहेत त्यामध्ये आरएसएसचा स्वयंसेवक देखील असणार आहे चर्चा आहे. आम्हाला जे कळालेलं जसं केंद्र सरकारमध्ये आहे की एक ऑफिशियल ओएसडी तिथं दिला जातो आणि केंद्र सरकारमध्ये एक आरएसएस च्या ज्या काही विविध संघटना आहेत, युवक पासून फार इतर ज्या शेती कृषी वगैरे बरेच काही आहेत, तर त्याचे एक पदाधिकारी तिथं दुसरे ओएसडी असतात. म्हणजे जे काम केलं जातं ते भाजपच्या विचाराने जर होत असेल तर त्याचा रिव्ह्यू हा तो आरएसएसचा ओएसडी तिथं देत असतो. जर तिथं असणाऱ्या मंत्र्याने तो भाजपचा नसेल, समजा शिंदे गटाचा आहे, अजितदादांचा आहे, त्यांनी जर एखादा निर्णय हा भाजपच्या विचाराच्या विरोधात तिथं घेत महाराष्ट्रासाठी चांगलाही असू शकतो, तो जर घेतला तर ओएसडी लगेच तिथं सीएम ऑफिसला सांगणार असं झालंय. जसं काही निर्णय बघा मुश्रीफ साहेबांचे होते आणि कदाचित भुजबळ साहेबांचे होते, तर या सरकारने ते पूर्वी घेतलेले निर्णय कॅन्सल केलेले आहेत. तसंच काहीतरी पुढे होईल. असं की मंत्र्यांना विचारलं जातं तुम्हाला कुठले कुठले ओएसडी पाहिजे. प्रमुख अधिकारी आहेत सीएम ऑफिसमध्ये, ते सगळं स्क्रुटिनी करतात. आपण सांगितलेले लोक जर योग्य नसतील तर त्यांना बाजूला केलं जातं आणि वरून एक नाव दिलं जातं, हे तुम्हाला स्वीकारावं लागेल. आणि सीएम ऑफिस मधून जर नाव आलं तर ते त्यांना स्वीकारावंच लागतं. ही आजची मंत्र्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आजचे जे प्रमुख मंत्री सोडले तर बाकी नेत्यांची नाही तर मंत्र्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांनी फक्त काय करायचं तर हार तुरे, कार्यक्रमाला उपस्थिती, पुढे पोलीसची गाडी, मागे पोलीसची गाडी, प्रोटोकॉल आणि सही, हे सोडलं तर कुठलाही अधिकार या नेत्यांना नाहीतर मंत्र्यांना नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ते सुद्धा आता त्यांना कळेल की 2.5 वर्ष आता संपायला आले, तर आता 2.5 वर्ष संपले तर आपलं मंत्रिपदही गेलं आणि नवीन लोकांना 2.5 वर्ष म्हणजे फक्त दाखवण्यासाठी मंत्री झालेले आहेत. आणि हे कदाचित आता हळूहळू त्यांच्या कार्यकर्त्यांना कळलेलं आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कळलेलं आहे की काम करायचं असेल तर मुख्यमंत्री कार्यालयातूनच आपलं काम होतं, आपल्या नेत्यांकडनं नाहीतर मंत्र्यांकडनं काम काही होत नाही. संचित आम्ही भाडेवाढ तिथं होऊन देणार नाही विरोधी पक्षातले कार्यकर्ते म्हणून. आणि जर काही सरकारला करायचं असेल तर जो
भ्रष्टाचार झालाय तो तुम्ही थांबवावा, तिथला तुम्ही थांबवलाय. आम्ही फार आमचा घसा कोरडा होता, आम्ही म्हणत होतो इथं भ्रष्टाचार चाललेला आहे, तेव्हा तुम्ही नाही ऐकलं. ठीक आहे, आता तुमचं स्वागत करतो सरकारचं, तुम्ही थांबवलेलं आहे. अशा बऱ्याच विभागामध्ये भ्रष्टाचार तो आधी तुम्ही कमी करा. पुणे रिंग रोड 13,000 कोटीवर 46,000 कोटीवर तिथे गेलेला आहे. MMRDA मध्ये मोठा भ्रष्टाचार तिथं चाललाय. म्हणजे जे नॅशनल हायवे ते जो बेस प्राइस आहे, नाहीतर जो काय बजेट प्राइस आहे, त्याच्यात तिथं असणारे कॉन्ट्रॅक्टर -20% चालले. पण MSIDC म्हणजे एक तर PWD ला बाजूला काढलं, MSIDC नवीन कॉन्सेप्ट तिथं आणला, ते सगळे बेस प्राइसच्या 20% वर, 30% वर, MMRDA पण 30% वर. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर MMRDA मध्ये 20-30% भ्रष्टाचार आहे आणि MSIDC मध्ये 25-30% भ्रष्टाचार आहे. आणि हे दोघांचे आकडे जर आपण एकत्रित केले तर 40,000 कोटीचा भ्रष्टाचार आहे. तर मला असं वाटतं की गरिबाकडनं पैसा तुम्ही घेण्यापेक्षा तुम्ही हा वाया जाणारा पैसा थांबवावा आणि गरिबाला त्या ठिकाणी तिथं द्यावा. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सुद्धा मोठे बदल हे केले जातील. अंदाज असा आहे की 1.5 कोटी महिला या योजनेतून बाहेर पडू शकतात. महाराष्ट्र मुंबई झोपडपट्टी सुधार महामंडळाकडनं देखील असंच एक भ्रष्टाचार झालेला आहे. एकच सुरक्षा भिंत बांधण्यासाठी 10 वर्ष दरवर्षी नवीन निविदा काढली आणि यामध्ये जवळपास 38 कोटीचा भ्रष्टाचार या महाराष्ट्र मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळात तिथं असू शकतो. त्याचा मला खूप अभ्यास नाही, पण बीड जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर तिथं असं सांगितलं जात होतं की A to B 5 कोटी खर्च आणि B to A 5 कोटी रुपये. म्हणजे एकाच रस्त्यावर 10 कोटी खर्च झाला. त्यातला 7 कोटी नेत्याच्या खिशात, 3 कोटी फक्त खर्च झाला, तोही खराब झाला. म्हणजे असा जर भ्रष्टाचार करायचा झाला तर खूप जबरदस्त भ्रष्टाचार दुर्दैवाने या गेल्या 2.5 वर्षामध्ये तिथं झालेला आहे. बदलीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, MSIDC मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, आरोग्य खात्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. गरिबाला ज्या गोळ्या दिल्या जातात, जी औषधं दिली जातात, त्याच्यामध्ये तर जो प्रमुख घटक असतो, समजा एकनाथ शिंदे साहेब हे शिंदे गटाचे प्रमुख घटक आहेत, अजितदादा हे अजितदादा गटाचे प्रमुख घटक आहेत, हे 2 घटक काढले तर त्या पक्षाचा काय फायदा. तसं औषधामध्ये जे प्रमुख घटक आहेत, ज्याच्यामुळे फ्लूला फायदा होणार आहे, फ्लू आपला जाणार आहे, आजार TB जाणार आहे, त्यातले मेनच घटक काढले, त्यात भ्रष्टाचार केला. असा भ्रष्टाचार काढायचा झाला तर मी स्वतः व्यक्तिगत 80,000 कोटीचा भ्रष्टाचार 2.5 वर्षामध्ये झालाय, हा स्वतः विथ पुराव्या त्या ठिकाणी मी गेलेलो आहे. त्याची अँब्युलन्सचा विषय जो 13,000 कोटीचा भ्रष्टाचार आहे, तो तर हायकोर्टने सुमोटो तो त्यांनी स्वीकारला. आता हायकोर्ट त्या बाबतीत लढत आहे. त्यामुळे खूप मोठा भ्रष्टाचार 2.5 वर्षामध्ये झालेला आहे. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार पर्व असल्यामुळे शिर्डीच्या आदेश तांबेच्या गेले नाही, भाजपच्या वाटेवर आहे. काय वाटते? भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोलायचं तर भुजबळ साहेब मोठे नेते आहेत. आज त्या पक्षामध्ये कशा पद्धतीने त्यांना वागवलं जातं हे मला तरी सांगता येणार नाही, पण आपण टीव्हीवर त्यांच्या स्वतःच्या वक्तव्याच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच तिथं कळतं. पण जेव्हा भुजबळ साहेब पवार साहेबांबरोबर होते तेव्हा पवार साहेब सर्व नेत्यांना तिथं न्याय द्यायचे, त्यांचं ऐकायचे, त्यांचं ऐकून योग्य असा निर्णय तिथं घ्यायचे, मान सन्मान तिथं दिला जात होता. आणि पवार साहेबांबरोबर भुजबळ साहेब असताना कधी भुजबळ साहेबांकडनं पवार साहेबांच्या विरोधात नाही तर माझ्यावर अन्याय होतोय असं कधी तिथं वक्तव्य केलं गेलं नाही. याच्यावरून तुम्ही समजून घ्या पवार साहेबांची लेवल सर्व नेत्यांना, सर्व समाजाच्या नेत्यांना समावेशक घेऊन महाराष्ट्राला पुढे जाण्याची जी काही वृत्ती होती ती पवार साहेबांमध्ये जास्त चांगली वृत्ती आणि चांगली क्षमता ही होती. ही आजपर्यंत आपण सगळ्यांनी तिथं बघितलंय. त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्यावर अन्याय होत असेल तर तो त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा विषय आहे. बघा कुठलाही मंत्री त्याच्यावर जर अलिगेशन झालं असेल, आक्षेप घेतला असेल, तेव्हा सुद्धा लोकांनी आक्षेप घेतला आहे तर एक नैतिकता असते की आपण राजीनामा तिथं दिला पाहिजे. म्हणजे RR आबांच्या बाबतीत हिंदी बोलत असताना चुकीच्या हिंदीचा वापर झाला, त्याचा वेगळा अर्थ निघाला, स्वतः त्यांनी राजीनामा दिला. विलासराव देशमुख साहेबांनी राजीनामा दिला, अजितदादांनी सुद्धा एकदा राजीनामा दिला होता. तर मला असं वाटतं की या लोकांनी नैतिकता दाखवलेली आहे. दादा तर तुमचे नेते आहेत, तुम्ही एक नैतिकता दाखवा की लोक एवढी चर्चा करत असेल तर तुम्ही मोठं मन दाखवून राजीनामा द्या. 6 महिने ही जी काय लोक आहेत त्याच्यावर क्रिमिनल चार्जेस आहेत तिथं त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई होऊ द्या आणि मग योग्य कारवाई झाली जी लोकांच्या मनानुसार असेल तर मग परत एकदा तुम्ही मंत्री व्हा ना. पण तुम्हाला ते सोडायचंच नसेल तर ह्याच्यावरनं मग लोक आता नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उचलायला लागलेले आहेत. आणि मग जर असंच चालत राहिलं तर मग नेता आणि त्याचा जो सुभेदार आहे नाही तर त्याचा जो कार्यकर्ता आहे म्हणजे राजा आणि तिथं असतात त्याचा सुभेदार, हे दोघं जर सत्तेत असतील
तर मग त्या सुभेदारावर कारवाई कशी होणार असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. आणि काल जर आपण बघितलं, पोलिसांनी साधा एक शब्द नाही काढला. 2 दिवसापूर्वी सगळे क्रिमिनल आणि तो जो वाल्मिक कराडे त्यांचा एकत्रित व्हिडिओ तिथं लोकांसमोर आला, मीडिया समोर. मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही सुद्धा जी आपली सूर्यवंशीची केस आहे, देशमुखांची केस आहे, खरंच चांगल्या पद्धतीने पुढे आणत आहात. तुम्ही तो व्हिडिओ पुढे आणला, तो काल सबमिट सुद्धा पोलिसांनी केला नाही. गपचूप पोलीस तिथं बसले आणि तिथं न्यायालयीन कोठडी त्या सगळ्या क्रिमिनलला मिळाली. मग ह्याच्यात असं म्हणावं लागेल का की आता हळूहळू राज्य सरकारच्या कुठल्या तरी नेत्यांकडे आदेश पोलिसांना आलेला आहे की आता तुम्ही जरा स्लो चला, कुठे तिथं कारवाई या लोकांवर झाली नाही पाहिजे, असं कुठेतरी आता चित्र हे निर्माण व्हायला लागलं असं आपल्याला म्हणावं लागेल. दुर्दैवाने त्यांच्याकडनं तो तिथं प्रयत्न केला जातोय की कुठेतरी सिंपती मिळावी. आता पोटदुखी दाखवल्यानंतर त्यांची अपेक्षा अशी असेल तर एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाहीतर सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगल्या वातावरणामध्ये जेलपेक्षा तिथे ठेवण्यात यावं, असा सुद्धा त्यांचा तिथं प्रयत्न असू शकतो. आता पोलीस याच्यावर युक्तिवाद काय करते हे बघावं. पण काल त्यांनी युक्तिवादच केला नाही, याच्यावरनं मात्र दाल में कुछ काला आहे अशी शंका आता लोकांना त्या ठिकाणी यायला लागलेली आहे. आव्हान दिलेलं आहे समितीच्या वतीने, तर याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतो. तर 1 रुपयाची जी पीक विमा योजना आहे ती बंद होणार आहे. वेडेपणा आहे. म्हणजे तुमच्याकडे वेगळे वेगळे माध्यम आहेत की कुठं चोरी होतीये नाही होत हे सगळं बघायची. डिजिटल इंडिया मोदी साहेब प्रमोट करतायत. इथं मोठे मोठे IAS अधिकारी आपल्याकडे, इथं देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा टेक्नॉलॉजी ह्याच्यावर बोलत आहेत. आणि हे सगळं असताना भ्रष्टाचार झालाय हे सगळ्यांना तिकडं माहिती आहे. आणि ते सुद्धा अधिकाऱ्यांच्या सपोर्ट शिवाय ते होऊ शकत नाही. की कुठेतरी जो आपला 7/12 आहे तो 3दा तिथं वापरला गेला, हे जर आधी कळलं असतं तर माझं मत आहे की काही ठराविक लोकांनी तिथं भ्रष्टाचार केला त्यांच्यावर तर कारवाई कराच. पण मग समजा 350 कोटीचा भ्रष्टाचार झाला आणि त्याच्यामध्ये काही हजारो लोक आहेत, तर त्यासाठी करोडो लोकांवर तुम्ही अन्याय तिथं कशाला करताय. तर आमचं मत आहे ती योजना सुरूच राहावी, वेळेवर पैसा सुद्धा मिळाला पाहिजे, त्यातून भ्रष्टाचार हा मात्र त्या ठिकाणी निघाला पाहिजे. लातूरमध्ये तर चमत्कारिक भ्रष्टाचार तिथं झालेला आहे, पण तो भ्रष्टाचार काही इतर शेतकऱ्यांनी केला नाही, चोर प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांनी आणि काही नेत्यांनी मिळून तो भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण त्याचा अर्थ हा नाही की अख्खी योजना तिथं बंद करायची. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार का आहे, कारण की लोकसभा एकत्र लढली, विधानसभा एकत्र लढली, एक पराभव झाला, एक विजय झाला, परंतु स्थानिकवर सर्व पक्षांचा वेगळा निर्णय आहे. त्या संजय राऊतांनी भूमिका जाहीर केली की आम्ही एकत्र. कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला जर विचारत असाल तर मला असं वाटतं मुंबई महानगरपालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, नाही ह्या ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे नेते लक्ष घालतील, लक्ष घालून योग्य असा निर्णय घेतील. पण ज्या सेकंड 2 टायर सिटी आपण ज्याला म्हणतो, आणि नगर परिषद, जिल्हा परिषद, याच्यामध्ये जिल्हा प्रमुख त्या पक्षाचे जे आहेत त्यांना अधिकार दिले जातील की तुम्ही सांगा की काय करायचं. मग जिल्हा प्रमुख जे बोलतील त्या पद्धतीने तशा इलेक्शन केलं. आता नाशिकमध्ये जर ठरवलं की शिवसेना उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे एकत्रित येऊन इलेक्शन लढायचं, जिल्ह्याकडनं रिपोर्ट वर गेला तर कदाचित आम्ही एकत्र सुद्धा लढू शकतो. पण शेवटी नेते त्या बाबतीत काय लक्ष घालतात. पण मोठ्या महानगरपालिका आहेत, जसं नाशिक सुद्धा मोठी आहे, नागपूर मोठी आहे, पुणे, PCMC, मुंबई, याच्यामध्ये कदाचित मोठे नेते लक्ष घालतील असं वाटतं. थँक्यू.